नमस्कार, श्री स्वामी समर्थ. तर आमच्या गावातील शाळा बघा, हा दवाखाना आहे. सरकारी दवाखाना आहे हा. आणि ही मराठी शाळा हायस्कूल आहे, 8वी 9वी 10वी. महिला व्यायामशाळा, स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव, ग्रामपंचायत एवढे संचलित. आणि ही आमच्या गावकीची विहीर आहे, बरीच मोठी विहीर आहे ही. पाणी बोरचं पण त्याला सोडलं जातं. मला बाळा शेण पाहिजे होता. अरे का गुरं कुठे गेली? खाली असेल ना. उद्या पौर्णिमा आहे ना, ते म्हटलं अंगण सारवावं. तू काय बैल रंगवते काय? मग नदीला गुरं बांधल्यातोय. शेतात कधी जाऊ असं वाटलं. बघू आता किती भेटते शेण ते. ही आमची नदी शिवगंगा. शेतासाठी मोटरी चालू असते, त्यामुळे पाणी आटलेलं आहे शिवगंगेचं. पुले, पुलावरून गाड्या चाललेल्या आहेत. साळावड्याला गाड्या जातात. गिरिराज हिल म्हणून आहे फिरण्याचं ठिकाण, तिथे ह्या गाड्या जातात. ए रंभा, शेण आहे. पहिली माणसं म्हणायची ना, पहिली पोळी पाती. नाही, पहिली माणसं म्हणायची पहिली शेण माती नंतर पोळी पाती. ते आता उलटं झालं मला म्हणतानी. तर म्हणून मी शेण न्यायला आलेले. अंगण सारवायचं आहे मला. तरी बघा कशी गाया लाईनीत बांधलेल्या आहेत नदीच्या किनारी. आणि रेडी 2 रेड्या आहेत. तर शेण भरते मी आता. चूल सारवायला, अंगण सारवायला, त्यासाठी शेण न्यायला आली मी. गुरं अजिबात मारत नाहीत, पिल्लले हुशार आहेत. अगं बाय पळलं. कृष्णा, ए कृष्णा, ते सुटलं कालवड. हो, दोरी सोडली त्यांनी. मोकळं आहे का? जात नाही ना कुठं? बरं बरं. दचकतंय कसलं? तर असा हा सुंदर परिसर आहे आमच्या शिवगंगा नदीकाठचा. तर हा परिसर तुम्हाला कसा वाटला? आणि ह्या नदीकाठी अशा गाया बांधलेल्या आहेत. आमच्या जवळचाच हा एक मुलगा, तो नदीकाठी अशा गाया बांधतो आणि त्याचा गोठा असा वर आहे, वरच्या बाजूला. ही शिवगंगा आहे आमची. आम्ही कपडे धुवायला इथंच येतो. आणि या गाड्या अशा गिरिराज हिलला जातात फिरण्यासाठी. वरच्या डोंगर भागात गिरिराज हिल म्हणून आहे. तर आमची ही शिवगंगा तुम्हाला कशी वाटली कमेंट करून मला नक्की सांगा. श्री स्वामी समर्थ. चला तर मग शेण गोळा करते. सारवायचे मला अंगण, चूल सारवायची.